जिथे आता माझ्या नावावरती एक वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे, A to Z अल्फाबेट 2 सेकंदात टाईप करण्यासाठी. सोबतच मी बऱ्याच गेले 3-4 वर्ष झाली लीप ही कंपनी रन करतो, जिथे आत्ताच आम्ही रिसेंटली वी आर कोलॅबरेटिंग विथ कंपनीज लाईक चितळे, लॉट ऑफ अदर कंपनीज, जिथे आम्ही मुलांना प्रॅक्टिकली ऑन्टरप्रिनरशिपचा एक्सपिरियन्स देतो आहे. मग आम्ही काही कॉलेजेससोबत आत्ता महाराष्ट्रामध्ये कोलॅबरेट करतो. आम्ही 4 सिटीजमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या एक प्रॅक्टिकल बिझनेस स्कूल्स एस्टॅब्लिश करतो आहे. स्टार्ट कुठून केलंस? स्कूलमध्ये आल्या मग मला समजलं की तिथे पूर्ण इंग्लिश कम्युनिकेशन होता. जो मुलगा मराठी नाही बोलू शकत, इट्स व्हेरी ऑब्वियस यार, हाऊ कॅन ही कम्युनिकेट इन इंग्लिश. अभ्यास करतो तर प्रॉब्लेम मी 2 तास करत असेल. आय डोंट नो वेअर द 10 hours आर वेस्टेड, बिकॉज नो वन कॅन बी दॅट प्रोडक्टिव्ह ऑनेस्टली. Yes. Unless and until they are aliens, you can just have anything you need from the world in just clicks. Yes. आजकाल लोक कोर्सला पैसे घालवतात की आय वॉन्ट टू लर्न पायथन, मग मी कोर्स करतो. Yes. द बेस्ट थिंग, जर तुम्हाला काय शिकायचं, यू डोंट नो एनी कोर्स, बिकॉज एव्हरीथिंग इज अवेलेबल. आणि मी ऑनेस्टली जिथे पण जातो, आय ऑलवेज टेल की तुम्ही कोणता कोर्स नका करू. लेट सपोज यू वॉन्ट लर्न व्हिडिओ एडिटिंग, यू स्टार्ट वर्किंग विथ द सॉफ्टवेअर. त्यावेळेस सर्वात जास्त शिकायला मिळतं. हिअर पीपल यूज टू एज यूज टू बी वन ऑफ माय बिगेस्ट कॉन्सिक्वेन्सेस. आधी नाव इट इज वन ऑफ माय बेस्ट, आय कॅन से ॲडव्हान्टेज. आता मला वाटतं 15 वर्षच राहावं. नको, दॅट्स नॉट पॉसिबल. वेन द कंपनीज फेल, it actually also depends on why the company is failing, and most of the companies they are failing and they are into the different market, I think. So मी आजकाल प्रत्येक मुलाला पण बोलतो की तू ना कॉन्टेंट बनवायला चालू कर. ऑनेस्टली मी असं नाही बोलत तू कॉन्टेंट बनवायला चालू कर टू गेन फॉलोअर्स, टू गेन व्ह्यूज, बट टू मेक हिमसेल्फ ऑर हरसेल्फ कॉन्फिडंट अबाउट कम्युनिकेशन. करेक्ट. आज आमच्या 10च्या बुक्समध्ये ना आर 10 टेक्नॉलॉजी बुक इज डिपेंडेंट ऑन टू NEP 2020 वरती लिहिलेलं असतं. पण त्याच्यामध्ये इफ यू सी द सिलेबस ना, देर इज नथिंग ऑफ AI. We are still into the introduction to Excel. I'm talking about the 10th students. Yeah. Introduction, surface level knowledge. I think prompt engineering is talking with ChatGPT. But not everyone knows what exactly prompt is, how exactly the prompt is, what exactly JSON structure is, how exactly the structuring is working. At least exposure towards की तुला आम्ही हे ना सांगत तू हेच कर, तू आधी ना बघून घे की काय चालू आहे. Let him explore, let him go in the world, let him explore everything, give him some time like 6 months or a year, let him figure out his life. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑन बिकमिंग. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत शौर्य गायकवाड. ही इज इन 10th स्टँडर्ड. त्याच्याकडूनच ऐकूया तो कोण आहे आणि सध्या काय करतोय. हाय शौर्य. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. Thank you so much. Thank you so much for inviting me first. आणि थँक यू सो मच फॉर ॲक्सेप्टिंग आवर इन्व्हाइट. That's my pleasure. या सो वुड लाईक टू हिअर की तू सध्या काय करतोयस, तू कोण आहेस आणि इथेपर्यंत कसं काय पोहोचलास. सो असं आहे की बऱ्याच लोकांना तू ऑलरेडी ओळखीचा आहेस, सो जास्त इंट्रोडक्शनची गरज नाही इन डिटेल, बट तरीसुद्धा. सो आता जर बघायला गेलं तर मी कोण आहे, तर मी एक मुलगा 10वीमध्ये शिकतो सध्याला. आय डोंट नो वाय पीपल हॅव बीन कॉलिंग मी की अनदर गाय हु इज बिल्डिंग समथिंग, बट ऑनेस्टली आय एम जस्ट अ 10th grader राईट नाव. आणि करंटली आई एम रनिंग अ कंपनी नेम्ड लीप, जहाँ पर आर विजन इज टू मेक एंटरप्रेन्योरशिप एजुकेशन एक्सेसिबल टू स्टूडेंट्स, टू द रूरल पीपल, टू द अर्बन पीपल, एनीवन हु इज इंटरेस्टेड इन टू एंटरप्रेन्योरशिप. जिथे आता माझ्या नावावरती एक वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे, A to Z अल्फाबेट 2 सेकंदात टाईप करण्यासाठी. सोबतच मी बऱ्याच गेले 3-4 वर्ष झाली लीप ही कंपनी रन करतो, जिथे आत्ताच आम्ही रिसेंटली वी आर कोलॅबरेटिंग विथ कंपनीज लाईक चितळे, लॉट ऑफ अदर कंपनीज, जिथे आम्ही मुलांना प्रॅक्टिकली ऑन्टरप्रिनरशिपचा एक्सपिरियन्स देतो आहे. मग आम्ही काही कॉलेजेससोबत आत्ता महाराष्ट्रामध्ये कोलॅबरेट करतो. आम्ही 4 सिटीजमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या एक प्रॅक्टिकल बिझनेस स्कूल्स एस्टॅब्लिश करतो आहे. इमॅजिन की तुम्हाला लेट सपोज किंवा तुमच्या मुलाला त्याला जर काही शिकायचं, त्याला 6 महिने आपण एका प्लेसमध्ये ठेवलं, नॉट आयसोलेटेड प्लेस, बट त्याला पूर्ण इन्व्हायरमेंट आहे, तिथे त्याला 6 महिन्यामध्ये बनवायचंच आहे काहीतरी. लाईक ही वॉन्ट टू बिल्ड अ स्टार्टअप. मग तो तिथे टीम बनवेल, लोकांकडून शिकेल, एक एक्सपर्ट लोक येऊन शिकतील, मग तो ॲक्च्युलीमध्ये जाऊन फॅक्टरीजमध्ये व्हिजिट करेल, ह्या लोकांकडून जाऊन शिकेल. सो विल दॅट बी द बेस्ट एज्युकेशन? व्हॉट डू यू थिंक? येस, प्रॅक्टिकल. Yeah, it's practical, obvious, right? Yes. So तसंच एज्युकेशन मुलांना प्रोव्हाइड करण्यासाठी वी आर सेटिंग अप आवर बिझनेस स्कूल्स ॲज वेल. देन अलॉंग विथ दॅट आय क्रिएट कॉन्टेंट ऑन इंस्टाग्राम, जिथे मी मुलांना, लोकांना ऑन्टरप्रिनरशिप, स्टार्टअप्स आणि माझी जर्नी थोडक्यात डॉक्युमेंट करतो की मी ॲज अ 15 year old हे कसं करतोय. ॲक्च्युली तर तिथे ऑलमोस्ट आय हॅव क्लोज टू 70K फॉलोअर्स, क्लोज टू 100K फॉलोअर्स, जिथे मंथली 2-3 million people watch us regarding the same.
पण तिथे विजन पण सेमच आहे की आम्हाला हा जो मेसेज आहे की आजकाल प्रत्येक मुलाकडे तेवढं पोटेन्शियल आहे, तो करू शकतो की बऱ्याच वेळेस, बिकॉज आय डोंट कम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली व्हेरी ऑनेस्ट. मग हाच मेसेज आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि एज्युकेशनला बेस्ट करायचं प्रत्येक मुलासाठी इन बेस्ट पॉसिबल वे, इन अफोर्डेबल वे. म्हणजे खूप वर्ष लागतात या पोझिशनपर्यंत पोहोचायला किंवा हा विचार करायला की स्वतःची कंपनी काढूया किंवा काहीतरी चांगला विचार त्याच्या मागे असला पाहिजे. इट्स नॉट लाईक कंपनी काढूया, बिझनेस करायचा, पैसे कमवायचे, तर काही बरेच ऑप्शन आहेत. दिस चॅनल इज ऑल अबाउट ऑन बिकमिंग. तुम्ही काहीही म्हणजे बनवू शकता आणि त्यातून पैसे नक्कीच कमवू शकता, पण एक चांगला विचार त्याच्या मागे, त्याबद्दल एक पहिल्यांदा मला तुला अभिनंदन करायचं आहे की तू विचार चांगला ठेवलायस की याच्यामध्ये तू एज्युकेट करतोय. नॉट रिअली लाईक स्वतः पैसे तर ऑफकोर्स कमवायचे आहेत, बट अदर दॅन दॅट त्या गोष्टीच्या मागे असं आहे की एक चांगला विचार घेऊन तू चाललायस, राईट? या, सो त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि आता या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स थ्रू जातो, लोकांपर्यंत पोहोचवतो आणि हे रिअल एक्सपिरियन्सेस असतात. सो इंजिनियर, डॉक्टर हे एक करिअर ऑप्शन आहे, राईट? आणि हे खूप दिवसांपासून कॉमन आहे. हां, आणि वेल सेटल्ड आहे, राईट? एक्झॅक्टली. येस. आणि तू आता 10वीत आहेस फक्त. हे आता बिईंग अ एक्सपिरियन्स पर्सन आम्हाला 10वीतच आहेस. सो एक लहान मुलगा आहेस, तुझ्यासारखे बरेच, तू एका उंचीवर स्वतःला नेऊन ठेवलेस, तू मेहनत केली आहेस. बट आत्ता या क्षणी 10वीत असणारे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी अजून त्यांच्या करिअरबद्दल काहीच विचार केलेला नाही. एकतर सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स असं काहीतरी घेतात आणि मग 12वी करतात, 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम देतात, त्यानंतर मग इंजिनिअरिंगला जाऊ की असा विचार करतात आणि नंतर म्हणतात की 12वी नंतर ठरवूया. सो तू हे ऑलरेडी ठरवलंयस, सो तुझ्याकडनं बरंच शिकण्यासारखं आहे त्यांच्यासाठी. सो आम्हाला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की तू स्टार्ट कुठून केलंस? सो स्टार्ट करताना ना असं एक स्पेसिफिक पॉईंट नाही आहे. आय थिंक मी ज्यावेळेस मागे पाहतो त्यावेळेस मला वाटतं की अरे खूप काही अशा गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आता मी ऑन्टरप्रिनरशिपमध्ये किंवा ह्या विजनसाठी आलो आहे. पण वेन आय स्टार्टेड, इट्स अ लॉंग जर्नी ना. मी आय वॉज इन HKG. मग तिथे मी पहिल्यापासून खूप इंट्रोवर्ट राहिलो. आजकाल बघतो आपण कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये मुलांना क्लासमध्ये आन्सर येतं पण त्यांना ना हातवरती करायला भीती वाटते, लाज वाटते. लाईक एव्हरीवन इज इंट्रोवर्ट दिस डेज. सो हा जो इंट्रोवर्टिझम आहे हा आय थिंक इट्स इन्क्रीजिंग अ लॉट दिस डेज, की कॉन्फिडन्स नाही आहे मुलांकडे. आणि आय थिंक हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा पण आहे की माझ्याकडे पण हा प्रॉब्लेम होता की मला बोलता नव्हतं येत. म्हणजे मी खूप इंट्रोवर्ट असायचो. इवन घरात नातेवाईकांच्या जरी गेलो तरी पाणी मागायचे तरी मी विचार करायचो की कसं जाऊन मागू, हाऊ शुड आय स्टँड, आणि मी कसं व्हॉट शुड द सेंटेन्स एक्झॅक्टली, म्हणून ते स्ट्रक्चर करत असायचो. मग सो वेन आय वॉज इन HKG माय मदर गेव मी अ टास्क. सो दॅट वॉज सिम्पली आय वॉन्टेड टू बाय हार्ट द काही आय गेस देर वॉज अ पोएम ऑर समथिंग, आणि ॲन्युअल कल्चरल प्रोग्राम होता, तिथे बोलायचं होतं जाऊन. सो दिस वॉज एक्झॅक्ट द प्रोग्राम. माझ्याकडे 10 दिवस होते प्रॅक्टिस करण्यासाठी आणि मी 10 दिवस एव्हरी डे आय वॉज प्रॅक्टिसिंग इट. पहिला दिवस एव्हरी डे 20 मिनिट्स आय स्टार्टेड डुईंग दॅट. पण एक्झॅक्टली इट कम्स टू द 10th डे, जिथे रात्री प्रोग्राम ना काहीतरी, आय थिंक इट वॉज गोना स्टार्ट ॲट 8 PM इन द इव्हनिंग. सो मग मी जातो स्टेजवरती, खूप कॉन्फिडन्स असतो आणि मग जातो आणि आय गो ऑन टू द स्टेज आणि मी स्टार्टिंग करतो, हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसे समजतं आहे लाईक मी काहीतरी चुकीचं बोललो आहे आणि दॅट वॉज की स्टार्टिंगलाच गुड मॉर्निंग बोललं. मग पीपल लाफ अँड मग तिथून समजतं की बोलणं मला जमणार नाही. मग बोलणं, कॉन्फिडन्स खूप लो झाला. मग 3rd ग्रेडपर्यंत येता येतं आमच्या स्कूलची परिस्थिती एवढी खराब झाली होती. स्कूल वॉज व्हेरी गुड, स्कूल वॉज व्हेरी गुड. आय नो कमेंट्स ऑन द स्कूल, इट वॉज गुड. बट आय थिंक की इंटरनल थिंग्स स्कूलमध्ये आमच्या क्लासमध्ये येतात 3रीमध्ये. व्हॉट डू यू थिंक हाऊ मच स्टुडंट्स वुड बी? Normally 50+ obviously. 50+ what obviously. I have experienced. So there were just 3 boys in our class, like 2 boys and 1 girl, and total 4 students in our class. अशी काहीतरी होती लाईक आमच्या क्लासची स्ट्रेंथ. मग तिथे पण दे वेर व्हेरी बेस्ट फ्रेंड्स आणि आय यूज टू क्राय, गो टू होम की यार हे मला ना एकटं पाडतात असं तसं. सो दॅट वॉज माय नॉर्मल रुटीन टिल द 3rd ग्रेड. 3rd ग्रेडमध्ये माझ्या फादर टूक डिसिजन की शौर्यला आपण नवीन स्कूलमध्ये टाकू. नवीन स्कूलमध्ये आय केम. नवीन स्कूलमध्ये आल्या मग मला समजलं की तिथे पूर्ण इंग्लिश कम्युनिकेशन होता. जो मुलगा मराठी नाही बोलू शकत, इट्स व्हेरी ऑब्वियस यार, हाऊ कॅन ही कम्युनिकेट इन इंग्लिश? आय मीन एव्हरीथिंग वॉज, सो आय वॉज व्हेरी इन्सिक्युअर अबाउट हाऊ आय लुक, हाऊ आय स्टँड, एव्हरीथिंग. सो दॅट इन्सिक्युरिटी हॅज ग्रोन ऑन टू द व्हेरी पिक लेवल ऑनेस्टली. 5thमध्ये येता मी पहिल्यापासून ना, आय लॉट ऑफ पीपल डोंट नो दिस डेज, बट मी पियानिस्ट आणि आय यूज टू प्ले
पियानो अँड अदर इन्स्ट्रुमेंट्स टू. मग मी त्याचे व्हिडिओज 3री 4थी 5वी ते अपलोड करायचे यूट्यूबला. आणि मग तिथं थोडा इंटरेस्ट होता कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. 5th 6thमध्ये लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर इमॅजिन 2 दिवस झालेत आमचं लॉकडाऊन ओपन झालं आमचं म्हणजे अख्ख्या भारतात. आणि लॉकडाऊन ओपन झाले आणि बायजूस, नो कॉमेंट्स ऑन द बायजूस व्हेरी ऑनेस्टली, पण त्यांचे ते घरी आले होते. अँड आय स्टील रिमेंबर ज्यावेळेस ते घरी आले आणि माझे मम्मी पप्पा मला पुढे बसलेत आणि ते विचारतात, शौर्य व्हॉट इज द पेरिमीटर फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रॅक्टँगल आणि हे ते. मला काय झालं नाही ऑनेस्टली, कसं येऊ शकतं जो मुलगा 2 वर्ष शाळेत नाही गेला. आणि मग मला नाही काय आलं, ते बोलले की 10वी हा नाही पास करू शकणार. आता बघू 10वीचा पेपर द्यायचा आहे ऑनेस्टली. होईल. मग 6thमध्ये बायजूसवाले आले आणि देन आय गॉट व्हेरी अंडर कॉन्फिडंट गाय की अगेन डिमोटिवेटेड सॉर्ट ऑफ स्टफ की नाही लाईक दिस गाईज. त्यांची ती सेलिंग स्ट्रॅटेजी होती ऑनेस्टली की कसं पण करून जर पेरेंट्सला सांगितलं की तुमच्या मुलाला जमणार नाही, पेरेंट्स ऑनेस्टली आउट ऑफ द केअर प्रॉडक्ट घेणार, त्यांचे क्लासेस लावणार. सो दॅट वॉज देअर सिम्पल सेलिंग स्ट्रॅटेजी. आणि हे फक्त माझ्याबद्दल ना बऱ्याच लाखो मुलांसोबत झालं आहे. आणि मी बऱ्याच मुलांना विचारतो पण कधी बायजूसवाले आलेत का, तर थोडक्यात येतात घरी आणि दॅट वर देअर नॉर्मल सेलिंग स्ट्रॅटेजी ऑनेस्टली. मग मी ना स्टार्टिंगमध्ये आय सेट अ वर्ल्ड रेकॉर्ड फॉर टायपिंग A to Z in 2 seconds. आणि हे पण असंच माइंडमध्ये आलं की आमच्या स्कूलमध्ये एका मुलीने वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलं. तर मग ते मला समजलं की मी पण बोललो मला काय ते ट्राय होतं, पण मला काय येतं, मला ना मी स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, एम नॉट गुड इन स्टडीज, वॉट आय एम गुड इन. सो कम्प्युटरमध्ये थोडा इंटरेस्ट होता आणि दॅट इज वाय मग मी वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलं फॉर टायपिंग A to Z in 2 seconds. ऑलरेडी प्रॅक्टिस केली. 10 दिवस प्रॅक्टिस असे मी ठरवलेले. 10 दिवसात तू हे वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलं. या इट वॉज, आय मीन एव्हरीथिंग नीड्स डेडिकेशन. जस्ट एक्झाम्पल, लॉट ऑफ पीपल दिस डेज जसे की मला 10वीची परीक्षा आहे म्हणून मी हे नाही करणार, मला पूर्ण फोकस करायचं आहे. हू स्टडीज फॉर 24 hours? नो वन. देन ॲक्च्युली जर मी बोलतो मी 12 तास अभ्यास करतो तर प्रॉब्लेम मी 2च तास करत असेल. आय डोंट नो वेअर द 10 hours आर वेस्टेड. Because no one can be that productive honestly. Yes. Unless and until they are aliens. Yes. तेच म्हणणार होते की वी आर ह्युमन. जेवढं आपल्याला सपोर्ट करणारी आपली बॉडी तेवढंच आपण करू शकतो. बरोबर. एक्झॅक्टली. सो मग मी ठरवलं होतं की आपण 10 दिवस प्रॅक्टिस करून बघू आणि ऑलरेडी लाईक स्कोपच होता. सो आय स्टार्टेड डुईंग दॅट आणि ते झालं. आणि मग त्याच्यानंतर पीपल स्टार्टेड नोईंग की रेकग्नायझिंग मी की तर सम गाय हू सेट अ वर्ल्ड रेकॉर्ड अँड समथिंग. मग लॉट ऑफ पीपल स्टार्टेड कमिंग टू द हाऊस अँड दॅट्स हाऊ द लाईक दॅट थिंग मोटिवेटेड मी. मग 7thमध्ये ना आय वेंट टू वन ऑफ द इव्हेंट इथे पुण्यामध्ये दर वॉज वन इव्हेंट हॅपनिंग जिथे दॅट इव्हेंट वॉज अन इव्हेंट ऑफ वन ऑफ द बिगेस्ट कंपनी. अँड बरेच कंपनीचे फाउंडर्स लाईक फॅन कंपनीज त्यांचे हेड ऑफ मार्केटिंग आणि हे सगळे आले होते. आणि मग तिथे माझं आता इमॅजिन यार 5 स्टार हॉटेल, मी पहिल्यांदा पुण्यासारख्या सिटीमध्ये पण आलतो. तर त्या इव्हेंटमध्ये मी गेलतो आणि त्याच्यामध्ये आय वॉज व्हेरी मच अंडर कॉन्फिडंट टू. मग मी तिथे लोकांसोबत नेटवर्किंग केलं आणि तिथे थोडा कॉन्फिडन्स आला. लोकांनी सेल्फीज वगैरे घेतले बिकॉज छोटा मुलगा आहे. सो मग थोडं एक सपोर्ट वाटलं जस्ट बिकॉज ऑफ द एज आणि दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. आणि मग इन 8th आय स्टार्टेड लीप. आम्ही पहिल्यांदा चंद्रकांत दळवी म्हणून सर आहेत, ही इज द चेअरमन ऑफ रयत शिक्षण संस्था. आय वेंट टू हिम. सरांना सांगितलं सर हा प्रोग्राम आहे 6 महिन्याचा 7 महिन्याचा जो आता आम्ही ना एक्झिक्यूट करतोय की असं आपण ना करू शकतो. मग मी सरांना सांगितलं की प्रेझेंटेशन I gave him the presentation to him, just a normal informal conversation की sir this is what we can do. And honestly he loved it. आणि मग बोलले की let's do it into the riots, some of the few students. आम्ही मग स्टार्ट केला तो प्रोग्राम आणि it went well. आधी हे सगळं प्लॅन करून रेडी ठेवलं होतं की हे प्रेझेंटेशन? नाही म्हणजे जे काही तू शिकवणार आहेस त्या मुलांना एज्युकेट करणार आहेस त्याच्यासाठी तुझ्याकडे रेडी पाहिजे ना मटेरियल. आय मीन ते तर रेडी होतच की सांगायचं एक राहिलं की आधी पण मी ना लाईक 8वी पर्यंत असतोवर ना मी फक्त लोकांसोबत भेटायचो जे स्टार्टअप्समध्ये ऑन्टरप्रिनरशिपमध्ये. देन मी माझं एक फर्स्ट स्टार्टअप पण स्टार्ट केलं होतं टेक वर्टेक्स म्हणून, जिथे फाउंडर्सला आणि इन्व्हेस्टर्सला कनेक्ट करायचो. मग असं थोडा लोकांकडून एक्सपिरियन्स घेऊन मला वाटलं की हे जे एज्युकेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, बट आजकाल कॉलेजच्या पण मुलांना कळत नाही. बट मी ॲज अ 8th ग्रेडर मला वाटतं की मुलांपर्यंत पोहोचू. मग लीपचा फुल फॉर्म आहे लिडिंग ऑन्टरप्रिनर्स अँड अचिव्हर्स प्रोग्राम. अँड इन इंग्लिश लीप मीन्स डाईव्ह, मराठीमध्ये इट मीन्स झेप. सो आम्ही मुलांना कशात तरी झेप घ्यायला शिकवतो. सो इट वॉज ऑल्सो गिवन बाय ChatGPT ऑनेस्टली. आणि द प्रोग्राम स्ट्रक्चर वॉज ऑल्सो लाईक आय वॉज हिअर इन डांगे चौक. मी असंच लाईक आणि लीपला पण मी एकदा बोललो ChatGPTला अरे असं काहीतरी करायचं आहे, आता मी एवढं शिकतोय
मग व्हॉट डू यू थिंक? सो ChatGPT said मी की दिस इज द प्रोग्राम, हे असं कर. मग मी सरांना ते आवडलं. आम्ही काही स्कूल्समध्ये गेलो. मग त्याच्यासाठी वी कोलॅबरेटेड विथ फिजिक्सवाला स्कूल ऑफ स्टार्टअप्स. आम्ही मग असे एक पुण्यामध्ये आता आम्ही एक रिसेंटली इव्हेंट पण घेतला जिथे पीपल लाईक दादासाहेब भगत, प्राची शिवगावकर, फोर्ब्स 30 under 30 शार्क टँकच्या ऑन्टरप्रिनर्स मुलांना तिथून गाईड केलं त्यांनी स्टार्टअप्सवरती, ऑन्टरप्रिनरशिपवरती. मग अशा मुलांना गाईड केलं. मग तिथले खूप ब्रिलियंट स्टुडंट्स बाहेर निघले. सम ऑफ द व्हेरी नोन एक्झाम्पल, मी काही स्टुडंटचे जर नावं घेतलं तर खूप एक्झाम्पल. आता इथे शिवमच बसला आहे. ही इज वन ऑफ द गाय जो नाव ही इज मॅनेजिंग एव्हरीथिंग. देर इज वन स्टुडंट कार्तिकी म्हणून, शी इज बिल्डिंग हर ओन प्लॅटफॉर्म. लाईक असे खूप मुलं आहेत की काही ना काहीतरी बिल्ड करतात. सो ह्या एजमध्ये मग मला समजलं की ह्यांच्यामध्ये पोटेन्शियल तर आहे. अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड आउट दिस. या नाही, भारी आहे हे सगळं ऐकायला फार छान वाटतं, पण याच्या मागे मेहनत पण तेवढीच असणार आहे. सो ऑफकोर्स इंटरेस्ट ही एक गोष्ट असते की नाही मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, मी हे करणार आहे. जसं टायपिंग, तुला कम्प्युटरचं आधीपासून आवडत होती, कम्प्युटर एक गोष्ट घरात असेल, सो पॅरेंट्सनी पण ते एनकरेज केलं असेल, राईट? सो त्यानंतर मग तू प्रॅक्टिस केली आणि बिकॉज यू लव्ड इट अँड यू डिड इट, राईट? सो इंटरेस्ट ही एक गोष्ट असते. दुसरी एक गोष्ट असते की शिक्षण. विथ रिस्पेक्ट टू दॅट, आता AI आलेलं आहे किंवा इंटरनेट ही एक गोष्ट आहे ज्याच्यामधून आपण शिकू शकतो. सो बऱ्याच वेळा असं होतं की स्टुडंट्स किंवा मुलं आहेत, त्यांना जर पालकांनी प्रोव्हाइड केलं टॅब म्हणा, मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, सो दे कॅन सर्च एनिथिंग, राईट? या anything I mean by anything. So of course parents should keep watch on their children की काय करता आहेत, काय बघता आहेत, बट त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा रोल फार महत्त्वाचा आहे. इथे मला म्हणजे पॅरेंट्स आणि स्टुडंट्सलाही सांगायला फार आवडेल की तुझं स्वतःच्या इंटरेस्टने तुझे लाईक पायथॉन शिकलास यूट्यूबवरून, राईट? इंटरेस्ट होता तुला त्याच्यामध्ये म्हणून तू शिकलास. सो मला ते स्टुडंट्सला सांगायला आवडेल की बाबा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जे करायचं आहे ना त्याच्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर करा, जसं तू केलंस, राईट? ॲक्च्युअली स्टार्ट तिथूनच होतो ना की तुला पायथॉन शिकायचं, तू शिकलास, तुला सॉफ्टवेअर बिल्ड करायचं, तू स्वतः केलं. सो त्याच्यासाठी तुला जास्त कोणाची हेल्प नाही, गरज नाही पडली. आय मीन आजकाल सगळं अवेलेबल आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीवरती सगळं अवेलेबल आहे. नाउ यू हॅव AI, यू कॅन जस्ट हॅव एनिथिंग यू नीड फ्रॉम द वर्ल्ड इन जस्ट क्लिक्स. आजकाल लोक कोर्सला पैसे घालवतात की आय वॉन्ट टू लर्न पायथॉन, मग मी कोर्स करतो. द बेस्ट थिंग, जर तुम्हाला काय शिकायचं, यू डोंट डू एनी कोर्स बिकॉज एव्हरीथिंग इज अवेलेबल. आणि मी ऑनेस्टली जिथे पण जातो, आय ऑलवेज टेल की तुम्ही कोणता कोर्स नका करू. लेट सपोज यू वॉन्ट टू लर्न व्हिडिओ एडिटिंग, यू स्टार्ट वर्किंग विथ द सॉफ्टवेअर, त्यावेळेस सर्वात जास्त शिकायला मिळतं. हां, म्हणजे तुझा जो बोलण्याचा रोख आहे तो असा आहे की इंटर्नशिप काइंड ऑफ थिंग करा. स्टार्ट डुइंग प्रॅक्टिकली, स्टार्ट वर्किंग ऑन टू दॅट, स्टार्ट टेकिंग स्टेप टुवर्ड्स इट. तुला जे करायचं त्याच्यामध्ये पहिले एक्सपिरियन्स करा. जर एखाद्याला हॉटेल टाकायचं तर दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये जाऊन काम करा. एक्झॅक्टली सिमिलर गोष्ट तू सांगतोय. सो पॅरेंट्सने सुद्धा ही गोष्ट एनकरेज केली पाहिजे, राईट? केली पाहिजे. येस. मग मला आता हा प्रश्न आहे की आता पॅरेंट्स बघत असतील किंवा स्टुडंट्स बघत असतील, काही स्टुडंट्सला ऑलरेडी काही इंटरेस्ट असेल, एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्या स्टुडंट्सला, की बाबा की एखाद्याने पॅरेंट्सला सांगितलं की मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मला हे करायचं आहे, पण पॅरेंट्स आर लाईक पहिले 10वी कम्प्लीट कर, पहिले 12वी कम्प्लीट कर, पहिले ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, मग काय करायचं ते कर. सो ही गोष्ट तुझ्या घरातही झाली असेल ना? हां, आय मीन यू नो माय पेरेंट्स आर माय एव्हरीथिंग. दे सपोर्टेड मी अ लॉट. आजकाल आय लाईक दे आर द वन हू सपोर्टेड मी ऑनेस्टली. पण स्टार्टिंगला असं होतं की माझे पप्पा मला पहिल्यापासून बोलायचे की कधी गेम नको खेळूस. मला लाईक फर्स्ट स्टँडर्डपासून पण जरी गेम खेळली तर बोलायचे तू बनव गेम, खेळू नकोस, असे बोलायचे. सो दे वर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दिस थिंग, अबाउट द मोबाईल अँड द युसेज ऑनेस्टली. पण गेम मी खेळलो पण आहे. पण असं होतं की तुला बनवायचं, जॉब नाही करायचा, तुला जॉब द्यायचा, असे सारखे मोटिवेट करायचे. पण एक्झॅक्टली असं नाही की तू आत्ता कर, उद्या कर, बट असे एक छोटे छोटे डेली कॉन्व्हर्सेशन्स मधून असे बोलत असायचे. सो समवेअर दॅट थिंग क्लिक्ड इन टू माय माइंड. अँड स्टार्टिंगला पूर्णच सपोर्ट असा नव्हता, बट जेवढा पण होता इट वॉज व्हेरी यु नो ब्लिसफुल आय थिंक. मग मी ते स्टार्ट केलं आणि मग हळूहळू कसं थोडा रिझल्ट दिसायला लागले. मग त्यांना वाटलं की अरे दिस इज समथिंग शुअर आय शुड फोकस ऑन. हा, तुझी जर्नी ते फिट बसत गेलं त्या वेळी त्या गोष्टी. पण असं अगदी लहानपणी कधी विचार केलेलास की पुढे जाऊन काय व्हायचंय असं? म्हणजे नॉर्मली आपल्याला कोणीही म्हणजे घरी कोणी आलं किंवा शाळेत सुद्धा टीचर्स पण विचारतात की लाईक तुला मोठे होऊन काय बनायचंय. सो एजनुसार स्वप्न बदलतात असं मला वाटतं आणि हा प्रत्येकाचे बदललेत.
पहिलीमध्ये असताना मला मूवी बघितले, प्रत्येक मूवी सोबत एक ड्रीम प्रोफेशन ऑक्युपेशन बदलत असायचे. समवेअर आय वॉन्टेड टू गो इन आर्मी, देन आय वॉन्टेड टू बिकम स्पेस सायंटिस्ट आफ्टर वॉचिंग मिशन मंगल मूवी. देन इन 6th or 7th आय वॉन्टेड टू बिकम वन ऑफ द हॅकर और समथिंग, असं लाईक 5th 6th मध्ये लाईक एजनुसार वी गेट इन्फ्लुएन्स टुवर्ड्स द थिंग दॅट आर अवेलेबल ना. बट आय थिंक समवेअर इंटरेस्ट तर कोर कुठून तरी टेक्नॉलॉजी ओरिएंटेडच होता, की वॉन्टेड टू डू समथिंग विथ टेक. लेट सपोज आय एम गोना गो इन टू आय वॉन्ट बिकम अ सायंटिस्ट, लेट्स टेक्नॉलॉजीमध्ये देर इज अ डेटा सायन्स ऑप्शन, लाईक असे मल्टिपल गोष्टी ते टेक ओरिएंटेडच होते. पण पप्पा पहिल्यापासून बोलायचे की स्वतःचं काहीतरी करायचंय. मग आय सेड की लेट्स डू समथिंग. फिट होतं. म्हणजे पॅरेंट्सचाही फार महत्त्वाचा रोल असतो की तुम्ही लहानपणापासून मुलांना काय शिकवतायत, काय एनकरेज कुठल्या गोष्टीसाठी करतायत. की पण एक झालं चांगलं की तुला मोबाईल आणि कम्प्युटर दिला, तू त्याचा चांगला उपयोग केला. सो इट डिपेंड्स ऑन स्टुडंट्स ऑल्सो, चिल्ड्रन असो, की तुम्ही त्याचा उपयोग कसा करताय. सो हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे की पालकांनी ती गोष्ट दिली आहे आणि स्टुडंट त्याचा खरंच बेस्ट उपयोग केलेला आहे. सो हे ग्रेट आहे. एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतो आपण एका गोष्टी, की नाही आता मला ना हेच करायचं आहे. आणि मला ऑफकोर्स तू खूप लहान आहे या गोष्टीसाठी, कारण आत्तापर्यंत मी जेवढे इंटरव्ह्यूज घेतले पॉडकास्ट रिलेटेड, त्याच्यामध्ये मी सगळ्यांना हा प्रश्न विचारते की कुठे ठरलं तुमचं की हेच करायचं आहे. की जसं मला IT इंजिनियर व्हायचं आहे, मला डेव्हलपर व्हायचं आहे, हे कुठे ठरलं. तसं तुझं लहान आहेस तू या गोष्टीसाठी, तू अजून 10वीच करतोयस. यानंतर तू बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. म्हणजे तू ग्रॅज्युएशन करू शकतो, तू दुसरं काहीतरी शिकू शकतो किंवा दुसरं प्रोफेशनही निवडू शकतो साईड बाय साईड हे चालू असताना सुद्धा. पण तुझं आत्ता मला जेवढं मी ओळखतीये किंवा बोलली आहे तुला, मला असं वाटतं की तुझं ठरलंय की हे लीप 360 किंवा स्वतःचं स्टार्टअप किंवा अजून एखादं स्टार्टअप रिलेटेड टू एज्युकेशन विच विल हॅव अ टेक इन इट, राईट. सो हे ठरलं कुठे की हेच करायचंय. सो ॲक्च्युली स्टार्टेड विथ द टेक्नॉलॉजी, बट नाव वी आर नॉट गोईंग विथ द टेक्नॉलॉजी. आजकाल इंडस्ट्रीमध्ये जर कोणता 35 वर्षाचा माणूस आला, 30 वर्षाचा माणूस आला, त्याला नाही समजणार की एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम्स काही आहेत. आता मी ॲज अ स्टुडंट आय नो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. सो स्टार्टिंगपासून हा एक इंटेंट होता की ना आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायचं. लेट सपोज मला हे येत नव्हतं, पण मी बाहेर लोकांकडे जाऊन शिकलो. मग तेच एज्युकेशन वाटल्यानंतर मुलांना देवी असंच प्रॅक्टिकल. स्कूलमध्ये ते का नाहीये असं म्हणायचं. हां, लाईक मग एज्युकेशन वरतीच आय एम गोना कमिट एव्हरीथिंग टू द एज्युकेशन ऑनेस्टली. पण टर्निंग पॉईंट आय कॅन से असं स्पेसिफिक काही नव्हता की असं लाईक असतं ना की काय कोण तुला बोललं किंवा कोण तुला असं काय अवॉर्ड वगैरे भेटलं की असं एनिथिंग. बट इट वॉज नॉट अ टर्निंग पॉईंट. बट स्टार्टिंगपासून हेच होतं की ह्याच्यातच काहीतरी करायचं आहे. मग दॅट इज हाऊ स्टार्टेड टेकिंग प्लेस. ग्रेट. लाईक यानंतर 10वी नंतर काय इंजिनिअरिंग वगैरे काय ठरवलं? सो आय एम गोना डू MBA. आय एम थिंकिंग राईट नाव डिपेंडिंग ऑन in 11th I'll do arts, BBA and MBA. era of AI सध्याच्या काळात I think MBA is most needed. I'll tell you honestly why. आता lot of people would relate, not relate, I don't know, but I think this is one of the most important thing. MBA why is just because of the people. बिकॉज इट मॅटर्स की तुम्ही MBA कुठून करताय, कोणत्या कॉलेजमधून करताय. इज दॅट द कारण काही कॉलेजेस आहेत दे जस्ट डू MBA डिग्रीज, त्यांच्याकडे ना असं काही नसतं स्ट्रॉंग ॲल्युमनायज ऑर समथिंग. बट ज्या कॉलेजेस ॲल्युमनाय कनेक्शन्स चांगले आहेत, इंटर्नशिप प्लेसमेंट चांगले आहेत, तर MBA मधून आय थिंक इंडस्ट्री वर्क थोडं जास्त शिकायला मिळतं. सो दॅट इज वाय इंडस्ट्री एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. बाकी MBA मध्ये युनिट इकॉनॉमिक्स, बिझनेस फंडामेंटल, दॅट इज ऑल फाईन. आय थिंक दॅट कॅन बी टीच. बट ॲक्च्युली लाईक ऑनलाईन फ्रीली बऱ्याचशा गोष्टी आता अवेलेबल आहेत. इफ यू टाईप डिजिटल मार्केटिंग you will get number of courses, out of which number of will be 99 rupees, or out of few will even be 9 rupees. free. Even 9 rupees. They still exist. So एक डिफरन्स आहे. MBA का केलं पाहिजे? ज्यांना बिझनेस स्वतःचा करायचा आहे, स्टार्टअप कंपनी ज्यांना पाहिजे त्यांनी सुद्धा, आणि ज्यांना ते नाही पाहिजे त्यांनी सुद्धा MBA करणं खरंच महत्त्वाचं आहे असं मलाही वाटतं. पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करा, मीही केलेत. बट एक एक्सपिरियन्स्ड माणूस जो मागच्या 50 वर्षापासून फक्त डिजिटल मार्केटिंग करतोय, त्यांनी जर तुम्हाला शिकवलं आणि एखादा 9 किंवा 99 रुपयाचा रिसेंटली MBA ग्रॅज्युएटेड ऑर सम कोर्स ज्यांनी केले त्याच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, जमीन आसमानाचा फरक असतो. आणि जेव्हा आपण MBA करतो तेव्हा इट्स लाईक ते आपल्याला रिअल लाईक काय असतं MBA मध्ये,
आपण वेगवेगळ्या केस स्टडीज लर्न करतो राईट. मायक्रोसॉफ्ट कंपनी केस स्टडी, दुसरी एखादी छोटीशी जरी कंपनी असेल, स्टार्टअप असेल किंवा एखादी बँक असेल, केस स्टडीज असतात राईट. सो ह्या केस स्टडीज आपण लर्न करतो, त्यातनं आपण शिकत जातो. आता ह्या केस स्टडीज आपण नॉर्मली विदाउट डुईंग MBA सुद्धा करू शकतो, पण त्या कशा करायच्या, त्यातनं नेमकं काय शिकायचंय हे आपल्याला त्या करिक्युलम मधून कळतं. सो इट्स ॲक्च्युअली ग्रेट थिंग इफ यू आर डुईंग MBA. आय थिंक की मला तरी MBA ह्याच्यासाठीच करायचं की मला लोकांना भेटता येईल, इंडस्ट्रीज लोकांना, लाईक जे लास्ट इयर इंटर्नशिप वगैरे असतात. सो that is the only one thing. I mean, MBA is one of the most important thing just because for the practical knowledge जे तुम्हाला मिळते इंडस्ट्रीमध्ये. आणि बाकी जर बघायला गेलं तर टेक्नॉलॉजीमध्ये तर दिस थिंग्स कॅन बी टीच्ड इन टू एनी कोर्स की हाऊ टू बिल्ड ॲप्लिकेशन, व्हॉट इज डेटा सायन्स, व्हॉट इज ML मॉडेल्स. सो आय डोंट थिंक डुईंग एनिथिंग सॉर्ट ऑफ BTech, आय मीन दॅट्स फाईन. फाउंडेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो ते फाउंडेशन जे असतं एखाद्या बिझनेसचं, त्याचे MBA मध्ये नक्कीच होऊ शकतं तुमचं. एक्झॅक्टली. त्यामुळे लाईक you cannot say like it's not needed for me. Of course you can do better, you're already earning if you are doing any business kind of thing, but it will help. And it will help a lot. Agree. Yeah, because you will have a case studies of जे business नाही चालले, जे बुडलेत, राईट. का बुडले, त्यांनी काय चुका केल्या ते सुद्धा कळतं ना तुम्हाला. सो तुम्ही एखादा बिझनेस चालू केलाय, तो तुम्ही ग्रो करताय, किंवा तुम्ही एक स्टेबल एक अशी लाईन चालली आहे विथ रिस्पेक्ट टू अर्निंग, पण ती कधी अशी पण होऊ शकते किंवा अशी पण होऊ शकते. सो तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या केस स्टडीज शिकायला मिळतात. सो ते इम्पॉर्टंट आहे. सो ग्रेट चॉईस इफ यू आर गोइंग टू डू MBA. विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू. चांगलं आहे. आणि मला आता सांग, तू हे फार लहान वयात करतोय राईट. सो या लहान वयामध्ये तुला तुझ्यावर डाऊट घेणारे बरेच लोक, तुला काही एक्सपिरियन्सेस आले असतील ना की लाईक हा 10 म्हणजे आत्ता तू 10वीतेस, अजून एक्झाम देतोय. सो तू हे जेव्हा चालू केलं तेव्हा 7वी 8वी पासून चालू केलं, जेव्हा तू लोकांना भेटत असशील लाईक इंडस्ट्री लेवल पीपल, आणि तू जेव्हा त्यांना प्रेझेंटेशन करत असेल, मीटिंग्स करत असतील, तर त्यांनी डाऊट घेतला कधी तुझ्यावर की तू खूप लहान आहेस, तुला एक्सपिरियन्स नाही आहे? Earlier people age used to be one of my biggest consequences. Now it is one of my best, I can say, advantage. आता मला वाटतं 15 वर्षच राहावं. That's not possible. But yeah, I think people were की how he can do this, that. So there are a lot of people who doubted. But I think the doubts were valid too. की that teach me a lot of things. की कोण बोललं, Shaurya, you're gonna teach leadership skills to the students. This is one of the quality feedback I got from one of the principal. I was here in Hinjawadi, one of the school, की हा प्रोग्राम मी स्टार्ट करायच्या आधी घेऊन गेलो काय कॉलेजकडे. He said की Shaurya, you are teaching leadership to the students and how exactly you are a leader. I said, sir, no idea. तर मग ते बोलले you should start developing this. So that was one of that's when he doubted me. And I started working on that when I back in 7th. आणि मग दॅट इज हाऊ मग असे डाऊट्स होते, बट डाऊट्स वर नॉट जस्ट डाऊट्स, दे वर व्हॅलिड क्वेश्चन्स टू विच विल ॲक्च्युअली रिझोनेटिंग विथ मी. देन दॅट ॲक्च्युअली मेड मी वर्क टुवर्ड्स व्हॉट स्वतःमध्ये पण इम्प्रूव्हमेंट झाली ना त्यामुळे. हां एक्झॅक्टली. कधी असं झालं का की तुझ्या स्वतःवरच तू स्वतः डाऊट घेतलायस की इट्स लाईक ओके आय एम स्टील इन 9th or 10th standard and I'm doing this, is it really, like again a valid question, is it really valid, should I do this or should I do later after some years? No, I think I don't believe in later doing onto the something. मला आत्ता आयडिया आली की आत्ता आपण बिल्ड करू, 15 दिवस त्याच्यावरती काम करून बघू, इफ येस देन येस, इफ नॉट देन नॉट. सो आय हॅव बीन व्हेरी प्रॅक्टिकल. जर असेल येस ऑर नो, दॅट इज हाव आय एम. सो आय ऑलवेज थिंक की मग ज्यावेळेस पप्पा मला बोलायचे, पेरेंट्स बोलायचे तुला स्वतःच काहीतरी करायचं, मग मी असं की बरेच मुलं त्यांच्या कॉलेजनंतर करिअरवरती काम चालू करतात, तोपर्यंत दे लिव्ह इन द डेल्युजन. स्टील लर्निंग. हां. सो स्टील लर्निंग इन द सेन्स बेस्ट लर्निंग इज वेन यू गेट आउट ऑफ द कॉलेज, आय थिंक, बिकॉज तुम्ही ना थोडं रिअल जगामध्ये रिअल लोकांना फेस करता. पण ऑनेस्टली सो आय हॅव बीन द पर्सन, मी लाईक आय लव्ह डुईंग एनिथिंग व्हेरी अर्ली, की लगेच आपण करू, ट्राय करू. Any idea I get, anything that I get into my directly talk to the people, this is how it should work. But I think most of the important thing that comes here is working on what's important rather than thinking की I'll do it of 10 or 15. मग मी तसंच आधी ज्यावेळेस स्टार्ट केलं तर आय नाव एव्हरीवन स्टार्ट्स विथ द बिगर विजन की हां स्वप्न मोठे पाहिजेत ऑनेस्टली, पण एव्हरीवन स्टार्ट्स विथ द विजन की मला एवढी 1000 करोडची कंपनी बनवायची की असं तसं. पण आय वॉज लाईक की
इनिशिएट द पायलट फर्स्ट. जर पायलट आवडलं तर आय कॅन ॲक्च्युली डू इट. सो मग पायलटमध्ये पॉझिटिव्ह भेटले काय तर लेट्स डू इट ना. मग आता येस आले तर मग 5 वर्षानंतर का नको बोलायचं. व्हेरी बिझनेस माइंडेड. I mean, that's how it ऍक्च्युली मीन्स वी आर ऑल्सो इन डेव्हलपमेंट, विल डू फर्स्ट पायलट, हां एक्झॅक्टली. MVP बिल्ड करू पहिल्यानंतर. ते आवडलं तरच तो क्लायंट सुद्धा कंटिन्यू करेल आणि अजून रिक्वायरमेंट्स घेऊन Exactly, येईल अजून महत्वाच्या. पहिले त्याला स्टार्ट तर करायला काही पाहिजे ना 6 महिन्यामध्ये की ओके दिस इज हाऊ युअर सॉफ्टवेअर इज गोइंग टू लुक, दिस फंक्शनॅलिटी इट विल हॅव. सो बिझनेस माइंड आहे. आणि या वयामध्ये ह्या गोष्टी मारवाडी स्टील. हा स्टील मराठी हा. सातारा. या सातारा. इवन नॉट सातारा, फलटण. फलटण. येस. ग्रेट ग्रेट. सो आपला एपिसोड इज ऑल अबाउट एज इज नॉट अ नंबर. राईट. ॲग्री. सो आता तुझ्यासोबत बोलण्यातून कळतंय की लाईक आता तू जे बोललास की असा एक्सपिरियन्स किंवा असे शब्द किंवा असे वाक्य येण्यासाठी सुद्धा माणसाला आहे ना एक एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. एक मीन्स थोडा 10 वर्ष 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा, इंडस्ट्रीमध्ये असावा. आणि तेही त्या विथ रिस्पेक्ट टू इंडस्ट्री तो बोलतो की लाईक आता मी IT आहे तर मी IT बद्दल बोलू शकते कारण आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट, राईट. आय हॅव ऑलरेडी डुईंग इट. सो बट यू आर ॲट व्हेरी मीन्स या एजमध्ये तुला हे नॉलेज आहे आणि तू असे म्हणजे चांगले वाक्य बोलतोय जे खरंच म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. आता पण खूप वर्ष नाही झालेली, राईट. तू ऑलरेडी लहान आहेस, त्यातही तू कमी वर्षामध्ये एवढं चांगलं नॉलेज तुला आहे. सो हे होऊ शकतं. सो एज इज जस्ट अ नंबर, हे जे आपलं थीम आहे ती इट्स हे होत आहे. सो तू स्टुडंट्सला जर तुला सांगायचं असेल की बाबा तुमचं एज लहान आहे, तुमच्या डोक्यात जर भन्नाट छान आयडिया असेल तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता इफ युअर पॅरेंट्स सपोर्ट. या तर म्हणजे कसं करायचं. सो आजकाल ना बरेच मुलं मला प्रश्न विचारतात की पेरेंट्स डोंट सपोर्ट मी, व्हॉट शुड आय डू. आय नो आय थिंक की पेरेंट्स डोंट सपोर्ट यू इज बिकॉज एव्हरीवन वॉन्ट्स की मला काय करायचं की मी ना पूर्ण ना एक गोष्ट इलिमिनेट करतो. लाईक लेट सपोज आय इलिमिनेट माय अकॅडमिक्स अँड देन आय विल स्टार्ट. सो इट्स समथिंग की एकदम टोकाचा निर्णय आपण बोलू शकतो. अँड दॅट इज वाय पेरेंट्स डोंट सपोर्ट. आय थिंक दे शुड ॲटलिस्ट डू समथिंग. एनी टाइम वेन यू आर बिल्डिंग अ प्रोडक्ट देर हॅज बीन द फेज ऑफ आयडिएशन, देन द प्रोटोटाइप, देन MVP. नो वन ॲक्च्युअली गोज टू द फंडिंग लेवल राउंड, राईट. सो आय थिंक की first start proving your parents, start proving with your small actions, because I think ki if you wanna build a startup which can actually scale to multi-billion dollar, but त्यावेळेस तुम्हाला जिथे इन्व्हेस्टरला इम्प्रेस करायचे, but at least you should get the those kind of communication skills to impress the investor. So first impress your parents. तिथे तुमचे communication skills अजून चांगले ग्रो होतील. Because when you can impress your parents first, then you can obviously go out and talk to the people. I think so. That's one of your first customer, first investor sitting at your home that you have to if your parents, if your parents are doubting you, then of course other people will also. Exactly. पण म्हणजे पॅरेंट्सही असा प्रश्न असतो की आणि अभ्यास कमी करतोय, मग याची टक्केवारी कमी येतील, पर्सेंटेज, राईट, फॉर द 10th फॉर 12th, आणि मग ह्या दुसरं काहीतरी म्हणतोय आणि मग हे चाललं तर ठीक, नाही चाललं तर मग काय, मग त्याचं एज्युकेशनही राहिलं आणि हेही नाही झालं. सो डू यू हॅव एनी प्लॅन बी इन युअर माइंड? No, actually I don't have any plan B, honestly, and I don't believe in plan B, honestly. People do believe, I don't, because I think when you give dedication towards something 100% की मला हेच करायचं, you think about the big businessmen, त्यांच्याकडे ना स्टार्टिंगला त्यांना तेच करायचं होतं, त्यांना दुसरा ऑप्शनच नव्हता. दॅट इज वाय दे डिड दॅट. आय मीन इफ गिविंग द एक्झाम्पल ऑफ एनी अदर बिझनेसमॅन, आय एम नॉट गेटिंग एनी एक्झाम्पल ऑनेस्टली, बट बरेचसे असे लोक आहेत की मला हेच करायचे, दुसरा माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आहे. सो नाही, बट लाईक लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर, बिकॉज आय एम फ्रॉम दॅट लाईक बॅकग्राऊंड. आपण डिप्लॉयमेंट करतोय, राईट? इफ यू आर अवेअर ऑफ दॅट, डिप्लॉयमेंट, पाईपलाईन फेल्ड, ओके. There are some other options using which you can again deploy. Yeah, I know. Right? After 3 hours, you'll get your software new version. Yeah. Right? But that's the technical kind of नाही, but हे रिअल याच्यामध्ये सुद्धा लागू व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या मताची मी आहे की लाईक आता तू लहान आहेस, तुझ्याकडे बरेचसे ऑप्शन्सही आहेत आणि यू कॅन डू एनिथिंग. बट इफ समवन इज सेईंग लाईक एज्युकेशन करतोय प्लस हे तू पण करतोय सध्या, ओके, तू एक कंपनी स्वतः हँडल करतोय, प्लस तू 10th एक्झाम देणार आहेस, राईट? ओके, तू 10th करणार आहेस, त्यानंतर तुला MBA पण करायचं आहे. सो ह्या साईड बाय साईड गोष्टी चालतील, पण हे जर पण तुझा मेन फोकस कंपनी
ऑफकोर्स असणार आहे. course, yeah. सो पण करिक्युलम आता नॉर्मली आपण कुठले MNC कंपनी किंवा कुठेही जाऊ, आपल्याला पहिले काय विचारतात, डॉक्युमेंट्स, या राईट. हाऊ लाईक मला ऑनलाईन PGDM करायचं होतं, त्यांनी पहिले काय मागितले, डॉक्युमेंट्स. Documents. त्यांनी काय घेतला, इंटरव्ह्यू. सो ते पहिले बघतील, आर यू रिअली क्वालिफाईड फॉर दिस थिंग. या लाईक इंजिनिअरिंगमध्ये पण बॅकलॉग्स असतात, राईट. यू शुड नॉट हॅव इट. आणि प्रत्येक पॅरेंट्सचं हे एक्सपेक्टेशन असतं की हे नसायला पाहिजे आपल्या मुलाच्या ह्याच्यामध्ये, कारण मग पुढे जाऊन ह्या गोष्टी येतात जॉब करताना, किंवा ऑफकोर्स यू आर ॲट दॅट लेवल की तू दुसऱ्यांना जॉब प्रोव्हाइड करतोयस, पण ही गोष्ट प्रत्येक पॅरेंट्स, मी पॅरेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू थिंक करते. सो बऱ्याच आता आपण बरेच इंटरव्ह्यू बघतो, त्याच्यामध्ये असं असतं की आय थिंक वैभव तत्ववादी वगैरे, ते आता COEP पासआउट आहे आणि तो ॲक्टर आहे, राईट. सो त्याच्या आय थिंक पॅरेंट्सनी का कोणीतरी सांगितलं असेल त्याला, मी कुठेतरी ऐकलं होतं, आय एम नॉट शुअर अबाउट इट, की पहिले इंजिनिअरिंग कम्प्लीट कर, देन वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू कॅन. सो असं म्हणजे तिथे नाही झालं वर्कआउट, you still have an engineering degree with a good qualification marks and you can go with an engineer job. So तसं तुझं काही education as a plan A or plan B honestly, but what I can do is simply when we are doing something na, मी तेच बोलतो ना की education is also important. I'm not saying education is not important. Education is as important as that. You're actually giving education from your company, right? तू educate करतोय, but at the end of the day education is important, but what I mostly believe in ki you should dedicate one thing the very first, but honestly you start managing parallel. Could सगळीकडे 100% नाही देऊ शकत onto the education as well and onto the company as well, but at least you can prioritize the things ki this is one of the thing where I have to give my 60% and this is something where I have to give my 40%. So I think that's something is one of the most important thing. But for me as a plan B, I think you prioritize your education as well and your work as well, because असं नाही की कोण 24 तास अभ्यास करतच आणि कोण 24 तास काम पण करतच. सो तुमच्याकडे खूप टाइम असतो. इट्स स्टिल लॉट ऑफ टाइम. नो वन ऍक्च्युअली डज एव्हरीथिंग व्हेरी डेडिकेटेडली. प्लॅन बी असायला हवा असं तुला नाही वाटत? कारण why I'm asking this question की there are many startup founders I have seen, I have like few I know, they have started a startup company and it's doing very good, and then after some period like 2-3 years loss मध्ये मग असं होणार नाही. बट जर झालं तर त्याचा विषय कधी विचार केलास की मग काय करायचं? Because at the end of the day we are earning. Why we are doing it? First thing, we are educating a good cause in it, plus you are earning, right? So that is also important. Good cause good cause असणं अगदीच महत्त्वाचं आहे. अर्निंग सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. साईड बाय साईड 50-50 आय विल से, म्हणजे इट्स माय पर्सनल ओपिनियन. पण मग ते कसं? See, so I currently don't have any plan B honestly, but I'm not thinking about it as well, because I know companies do fail, but most of the time when the companies fail, it actually also depends on why the company is failing, and most of the companies they are failing and they are into the different market, I think. So they have done a lot of mistakes into that, and after failing as well they still have the capita to bounce back somewhere. आणि जोपर्यंत ना, like if I am doing, let's suppose I am doing something in entrepreneurship, building Leap, let's suppose by some days it fails, honestly, if let's have that as a scenario. If it fails, I still have learned a lot of the things in the industry. Then that might be more valuable than a degree. Yes, I do have connections with the people. I do have people to support, and not, by the people I don't mean my family. I don't mean someone industry who can people, fund me. yes. But industry people, I can say the connections that I built over the business time. Not just the business connections, also coming up with the proper fundamentals of business. So I think those skills can actually again give me a lot of sort of backup thing. Yes, correct. Honestly, absolutely. I think that, and आजकल तो अगर देखा जाए तो if someone is actually studying, doing engineering, how many of this get job? That's one of the most important thing to answer. I'm not saying engineering is bad, anything is bad, but what I'm trying to say is everything comes with a cause, with everything has a consequences, everything has a pros and cons. Even
So I believe ki not having a plan B, but when I'm building something, I still have getting lot of the experience and any of the industry degree I can say, and so that is what I believe in. Then आणि माणूस ज्यावेळेस शिकतो आणि मार्ग त्यावेळेस ज्यावेळेस तो रस्त्याला लागायला लागतो. करेक्ट. मग मी जर इथून गेलोच नाही पुढे, मला काय माहित पुढे 2 रोड डायव्हर्ज्ड आहेत. सो अंटिल अँड अनलेस आय डोंट फेस द सिच्युएशन, आय डोंट नो व्हॉट द सोल्युशन कुड बी. नाही, मला आन्सर जे अपेक्षित होतं अगदी तसंच मिळालंय. म्हणजे आय डोंट नो वाय, पण ही गोष्ट जी तू बोलतोयस ना त्याच्यासाठी ना एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे. अँड आय कॅन शुअरली से आजच आपण भेटलो पण एक्सपिरियन्स आहे. लाईक आय एम स्टील लर्निंग. No, 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 no. You are still learning, I know, but that whatever kind of experience 4-5 years you have dedicated in this na, you have actually sincerely and seriously doing it. That what I understood from this conversation. Why? Because लोक म्हणतात की हे करायचंय, सपोर्ट फार मिळतो, ओके कर, आणि आयडिया पण चांगल्या असतात, बट ना ऍक्च्युअल डेडिकेशननी किंवा तेवढ्या सिरियसनेसनी सगळेच करत नाहीत. पण तू करतोयस हे दिसतंय, कारण ज्या पद्धतीने तुझा आन्सर येतोय, एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे. तू हे एक्सपिरियन्स सर्वांना शेअर करू शकतोस आणि त्याच्यावर तू स्वतः दुसरं काहीही करू शकतोस. एक्झॅक्टली. आणि तू चुकलाय ठीक आहे, पण त्या का चुकला हे तुला माहिती आहे. हा, राईट. आणि ती चूक परत होणार नाही. सो तू याच्यापेक्षा भारी काहीतरी बनवू शकतोस. सो यू हॅव दॅट ऑप्शन. प्लस तुझ्याकडे इंडस्ट्रीतलं वेगवेगळ्या लोकांचं जे नेटवर्किंग आहे, त्यामुळे तू काउन्सिलिंग, राईट, काउन्सिलिंग करू शकतोस. येस. आणि ॲट दिस एज इफ यू आर एबल टू डू इट, then you are on the right path. And very best of luck, or all the best for this thing. Thank you And I hope you'll go and achieve high in your career. Why? Because बोलण्यातून कळून येतं माणसाला की तुला किती एक्सपिरियन्स आहे आणि तुला त्या गोष्टीतलं किती कळतं. सो मला कळतंय ह्या गोष्टीतनं की तुला त्या गोष्टीत तू सिरियस आहेस आणि सिन्सिअर आहेस आणि तुला त्यातलं नॉलेज आहे. कारण तुझं आन्सर काय आलं, प्लॅन बी नाहीये, पण मी तेवढं शिकलोय आणि जे मी म्हणजे अनुभवलंय ते मी शेअरही करू शकतो आणि त्याच्यावर वर्कआउट करून माझ्याकडे इंडस्ट्रीतले इतके लोक आहेत, नेटवर्किंग आहे, दुसरं काहीतरी नवीन चांगलं अजून करू शकतो. सो तेवढे आयडियाजही आहेत आणि करायला लोकही आहेत. सो हे बोलायला सुद्धा माहिती पाहिजे ना की तुझ्याकडे काय आहे. एक्झॅक्टली. पीपल डोंट अंडरस्टँड देअर वर्ड टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो व्हेरी फर्स्ट थिंग दॅट यू हॅव स्टार्टेड अर्ली, राईट. युअर पॅरेंट्स सपोर्टेड, you got a networking thing, but तू पहिली जी टेक स्टार्ट केली होती कंपनी, like you said, it is all about networking, right? So लोकांना हे कळायला वर्ष लागतात की नेटवर्किंग खरंच गरजेचं आहे आणि ते किती फायद्याचं होतं इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ते काम करायला लागतात. कधी कुणाची हेल्प लागते किंवा काहीही, रिकमेंडेशन्स असो, काउन्सिलिंग असो किंवा काहीही असो, स्वतःला जॉब रेफरन्स जरी द्यायचा असेल दुसऱ्या कंपनीमध्ये, इन आवर केस लाईक इफ आय वॉन्ट टू जॉईन एनी अनदर मल्टीनॅशनल कंपनी, रेफरन्स इज ऑल्सो देअर, राईट. सो नेटवर्किंग इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुला हे इतक्या कमी वयात कळलं की तू पहिली कंपनी बिल्डिंग लीप जस्ट बिकॉज ऑफ द नेटवर्किंग. दॅट इज वॉट मी बोलतो ना की देअर वॉज नो वन टू गाईड ऑनेस्टली. मग मी पहिल्यांदा बाहेर निघलो तर नेटवर्किंग साठीच निघलो की मला माझा मेंटर शोधायचा आहे जो मला गाईड करेल, जो माणूस मला इथून तिथं सांगेल, तिथून तिथे. अँड आय थिंक मी नेटवर्कच 2 वर्ष झालं मी जस्ट स्ट्रॉंग काहीतरी बिल्ड करतो. दॅट जस्ट द नेटवर्क दॅट आय एम बिल्डिंग. नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. लोकांना कळलं पाहिजे की नेटवर्किंगचा खरा अर्थ काय. हे एक म्हणजे उदाहरण आहे तुमच्या समोर. मी जे प्रेक्षक आहेत आपल्या चॅनलचे त्यांना सांगू इच्छिते की हे एक कम्प्लीट व्हॅलिड आणि सक्सेसफुल एक्झाम्पल आहे की नेटवर्किंगनी काय होतं. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी आणि स्टडी, बॅकग्राऊंड स्टडी, तेवढा वेळ, डेडिकेशन पाहिजे आणि ते कोणीही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असो ते तेवढं दिलंच पाहिजे. पण थोडं सोशल मीडियाबद्दल बोलू. इट्स लाईक सोशल मीडियावर तू स्वतःचं, तू म्हटलंस की पहिले दुसरे व्हिडिओज टाकायचो, देन कम टू दिस, त्यानंतर पॉडकास्टिंग. डू यू रिअली थिंक दिस विल हेल्प, लाईक सोशल मीडिया रिअली हेल्प? सोशल मीडिया, आय थिंक नाव द इंडस्ट्री इज चेंजिंग अ लॉट. यु नो, दररोज कोणता ना कोणता ट्रेंड येतो, बट आय बिलीव्ह हा सोशल मीडिया डज हेल्प्स लॉट. मी आजकाल प्रत्येक मुलाला पण बोलतो की तू ना कॉन्टेंट बनवायला चालू कर. ऑनेस्टली मी असं नाही बोलत तू कॉन्टेंट बनवायला चालू कर टू गेन फॉलोअर्स, टू गेन व्ह्यूज, बट टू मेक हिमसेल्फ ऑर हरसेल्फ कॉन्फिडंट अबाउट कम्युनिकेशन. करेक्ट. आजकाल लोकांना कम्युनिकेशन नाहीये, कोण थोडी ना डायरेक्टली स्टेजवरती जाणारे, बोलणारे. द बेस्ट थिंग, तुम्ही आरशामध्ये बोला, तुम्ही मोबाईलच्या कॅमेरामध्ये घेऊन बोला, स्टार्ट इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ. सो कॉन्टेंट क्रिएशन हॅज हेल्प मी इन लॉट ऑफ द टर्म्स. की मला बोलण्यासाठी, आता मी तर घरात कोणासोबत लाईक आय कॅनॉट कम्युनिकेट प्रोफेशनली बिकॉज ऑब्वियसली इट्स
इट्स अ कॅन्डिड काइंड ऑफ कन्व्हर्सेशन इन द हाऊस बट इन द फॅमिली. बट मी मला थोडं सोशल मीडियावरती पुट करायचो की हाय गाईज आय दिस अँड दॅट, आय एम बिल्डिंग दिस. People started living that, and when people started living that, it comes with a bit of confidence as well. And that is why I think everyone should start creating content. But आजकाल जे पण करतात ना, they start chasing views, numbers, patterns, and everything. I don't believe into that honestly. Numbers actually doesn't matter. When I will go back watching my first video जो मी केलता 6वी मध्ये, जिथे ना मी इट वॉज माय फर्स्ट व्हिडिओ, मी जिथे सांगत होतो की पहिला कम्प्युटर कोणता जगातला. सो इट वॉज अल्टेर 8800 और अल्ट्रा 8080. असे नॉर्मल व्हिडिओज बनवायचे फॅक्ट्सचे, सिटिंग इन द कार, अँड दॅट यू नो दॅट वर व्हेरी बेसिक स्टफ. पण तो व्हिडिओ मधले कम्युनिकेशन अँड टुडे वॉट ॲटलीस्ट आय एम एबल टू कम्युनिकेट, आय थिंक जस्ट ट्राईंग, बट स्टील इट्स व्हेरी डिफरन्स. I mean, yeah, still trying. So it's very different. So मला असं वाटतं की communication has helped me in the ways for making myself confident about the public speaking, English communication, honestly. So everyone should start creating content just to make himself or herself capable of communication. Yes, communication is important actually in every career option, not only in business or if you're doing your own startup or something. Everywhere it is needed. Yeah, exactly. So you should actually learn how to communicate, and if you cannot learn, at least start practice yourself. Think about it. So social media is adding a bit value. तुम्हाला तुमचा मेसेज लोकांना ना, व्हॉट एक्झॅक्टली कम्युनिकेशन स्किल इज, लोकांना कम्युनिकेशन स्किलचा अर्थच माहित नाही. लोकांना वाटतं स्पीकिंग फ्लुएंट इंग्लिश इज कम्युनिकेशन, देन इंग्लिश स्पोकन क्लास अँड एव्हरीथिंग. आय डोंट बिलीव्ह ऑनेस्टली त्याच्यामध्ये. पण जर सांगायला गेलं तर तुम्हाला 60 सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये तुमचा मेसेज कन्वे करायचा लोकांना. You have to pitch yourself to the another millions of people who can be your next potential investor, friend, anyone. So I think that's where the communication skills and the biggest challenge in solving the problem comes in. Grammatically, if you are not correct, that is fine. But emotions which you are going to transfer to someone, like what you actually wanted to communicate, हे जर पहिल्या काही सेकंदामध्ये समोरच्याला कळलं तरच तो धरून, म्हणजे तो बघेल, इंटरेस्ट घेईल त्या गोष्टीमध्ये. सो दॅट फर्स्ट मिनिट, दॅट फर्स्ट 30 सेकंड्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला तेच जमलं नाही तर मग तुम्ही कुठलेही करिअर करा, कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. आणि ते ग्रामॅटिकली करेक्ट असो नसो ते नंतर येत जाईल हळूहळू एक्सपिरियन्सनी. असं नाही की तेही इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे ऑफकोर्स. तुम्ही वॉजला इज हे नाही करू शकत, चांगलं व्यवस्थितच करायला लागेल, पण मग ते प्रॅक्टिसनीच येईल. सो ॲज यू सेड की ते प्रॅक्टिस केलं पाहिजे. ग्रेट. इन युअर तुझ्या वयाच्या मुलांना त्या सगळ्या गोष्टीची गरज वाटते का नाही, असं तू, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे त्या गोष्टीवर? So I think India's education system needs to be improved. You know why? Because there are multiple things on fundamentally telling. You know, I think probably I'd be wrong into the numbers, but we got independence in 1947. Then after the independence, our first education policy was set up in 1968. Then in 72. Then in 1986. Then they improved it in 1992. So the full-fledged policy that was lastly set up, that was in 1986. And after 1986. Imagine where the national education policy was again set up. It was in 2020. Okay. What is the gap? It's 34 years. Yeah. And today is 2026. We are living in 2026. And आता जी मुलं BTech करतायत, they are having the BTech as per the NEP 2020. I am having my ML, data science degree onto NEP 2026. आज जर मी कोणत्या कॉलेजमध्ये गेलो आणि इफ आय एम चुझिंग BTech, आय एम चुझिंग विथ NEP 2020. आय मीन आपली पुस्तक अपडेटच नाही झाली. नाउ टेल मी, आपली टेक्नॉलॉजी अपडेट कधी झाली? लाईक टेक्नॉलॉजी स्टार्टेड रेव्होल्युशनायझिंग आफ्टर 2020. बट थिंग्स आर लाईक हे चेंजेस इतक्या लवकर होतात. इफ यू सी इन IT इंडस्ट्री, मी IT इंडस्ट्रीत आहे. मी जेव्हा इंजिनिअरिंग केली तेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट होता, तो असलाच पाहिजे ऑफकोर्स. आणि लँग्वेजमध्ये मला C++ होतं, राईट. आता मी C# वर किंवा Azureवर काम करते. सो याच्यामध्ये कसं असतं, तेच राहणार नाही आहे ना. आम्हाला दरवर्षी नवीन काहीतरी शिकावं लागतं, कारण दरवर्षी नवीन काहीतरी येते. लाईक आता मला पायथॉन शिकावं लागतं, कारण ते AIML मध्ये इम्पॉर्टंट आहे. सो जे AIML मॉड्यूल बनवू शकतात तशा लँग्वेजेस आम्हाला शिकावे लागतात. आता C# तिथे नाही येणार, तिथे पायथॉनच येईल. सो मला ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आता एक्सेल येतं ऑफकोर्स, पण पॉवर BI शिकायला लागेल मला, राईट. टॅब्ल्यू शिकायला लागेल, राईट.
मग मी ते रोज स्वतःला सर्टिफिकेट करते नवीन काय, आणि जरी मी अज्युअरच करते, सपोज अज्युअरवर काम करते, त्याच्यामध्ये सुद्धा रोज नवीन काहीतरी येत आहे. सो मला ते सर्टिफिकेशन करून स्वतःला अपग्रेड करायला लागेल. सो ते चालूच राहणार आहे ना, राईट. बट जे एज्युकेशन सिस्टीम आहे, तुझं अगदी बरोबर आहे की एज्युकेशन सिस्टीम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. बट एक फाउंडेशन असतं ना, पहिली वीट, पहिली पायरी, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ते बेसिकच आहे ना. आपण पहिलीत असलो किंवा बालवाडीत असलो तर आपल्याला काय शिकवतात, ABCD आणि 1 2 3 4. I mean, that's fine. What I mean exactly question is the main degrees that are going to certify us to the corporate world that are still not updated. Then like Just few years back, before that there was no course with respect to AI चे कोर्स आता यायला लागले. जसं की इंजिनिअरिंग मध्ये AI/ML मध्ये इंजिनिअरिंग हे आता यायला लागले, राईट. सो तोपर्यंत कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लाईक मी IT मध्ये इंजिनिअरिंग केलं, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, असे AI/ML हा वेगळा विषय नव्हता. सो आता ते येईल हळूहळू. पण हा ऑफकोर्स तेवढं अपडेटेड नाहीये जेवढं सध्या इंडस्ट्री अपडेट होतीये. exactly. जे कोर्सेस आहेत जेवढे अपडेटेड आहेत तेवढे इंडियामध्ये नाही आहेत असं म्हणायचं. No, not exactly. Out of India पण I think out of India is also the same education, पण त्यांच्याकडे अपडेटेड थोडे लिटरेट नॉलेज आहे. आपल्याकडे फक्त इट नीड्स टू बी बिट मोर industry oriented. What exactly the foreign companies, other talents and everything is looking for, industry मध्ये काय requirement आहे. आजकाल if you see unemployment rate is increasing not because of the college, it's just because of the less skills. Jobs are available. People are not that skilled. आज आपण बघतो BTech मधल्या मुलाला कोडिंग येत नाही. He is not able to develop, then he is wasting like 3 or 5 lakh rupees learning different language. Yes. So that is one of the biggest problem, I think. So I say fundamentals is one of the most important thing. You should understand the coding, you should understand everything. I'm not saying ki AI आले मग तुम्ही AI आले then why to learn coding, not like that. But exactly मध्ये then AI was from 1976 1980. Yes, that time it was still there. It was into everything. Like let's suppose the machine that I'm giving the code to, ki if else condition, that is also artificial intelligence. Yes. The problem I think is then why we were not having those kind of AI literate stuff. आता जर बघायला गेलं तर I know technology is changing very fast. Azure मध्ये Amazon is adding their new policies. Amazon is adding their new products. That's fine. I'm not saying you adapt yourself to the technology. You adapt yourself to the industry. We cannot adapt the curriculum to the technology what Azure has launched with their beta release. Amazon has launched. You are saying that ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये काय गरजेचं आहे, ऑफकोर्स फंडामेंटल नॉलेज गरजेचं आहे, ते शिकवलंच पाहिजे. पण एक इयर असं पण पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, नुसतं ऑफकोर्स नॉट बिझनेस बट एव्हरी अस्पेक्ट्स ऑफ बिझनेस, की तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं आहे तर इंजिनिअरिंगमध्ये एक असा सब्जेक्ट हवा की ते सॉफ्टवेअर ऍक्च्युअली जे लोक यूज करणार आहेत ते इंडस्ट्रीमध्ये ते कसं यूज होतं, सो तुम्हाला ते बनवता येईल. तुम्ही त्या दृष्टीने विचार करून ते डेव्हलप कराल, राईट. व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ युजिंग पायथन अँड नॉट here in this case? Why system is not just about technology, na? There are multiple things. Yes. There should be, आता बघायला गेलं तर प्रायव्हेट बिगर कॉलेजेस आहेत, दे आर बेस्ट ॲट देअर व्हॉट दे डू. पण ते बिगर कॉलेजेस ना त्यांच्याकडे थोडा प्रायव्हेट एक्सपोजर असतो, प्रायव्हेट कोलॅबोरेशन्स असतात. व्हॉट अबाउट द नॉर्मल पीपल? देन दे ऑल्सो डिझर्व द सेम अफोर्डेबल येट क्वालिटी अँड प्रॅक्टिकल एज्युकेशन. Now I got your point. Yeah. And that is only possible by the NEP, because not every college can actually have the knack, पॉइंट्स, कोलॅबोरेशन, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन सपोर्टिंग देम. जर एकच ऑर्गनायझेशन सगळ्याच कॉलेजला सपोर्ट करायला लागली देन दे वोंट हॅव एनिथिंग इन द बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू टू. सो इट शुड बी ते मार्केट झालं ना, मग ते मार्केटिंग कसं करणार त्यांच्या कॉलेजचं की त्यांच्याकडे हे आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. पण यातलं थोडं तरी प्रत्येक कॉलेजमध्ये असायला पाहिजे, थोडं प्रॅक्टिकल पाहिजे. यु नो इन NEP 2020 they promised of 5+3+3+4, that was a structure they planned for. It's still not implemented. I mean, why it's not implemented? आपलं government is very complex. It's because today also policy can be updated honestly. पण ऍटलीस्ट जर बघायला गेलं तरी आमच्या 10च्या बुक्स मध्ये ना आर 10 टेक्नॉलॉजी बुक इज डिपेंडेंट ऑन टू NEP 2020 वरती लिहिलेलं असतं. पण त्याच्यामध्ये इफ यू सी द सिलेबस ना, देर इज नथिंग ऑफ AI. We are still into the introduction to Excel. I'm talking about the 10th students. Introduction to Power BI is also not there. Introduction to Canva. Introduction to such basic stuff. And there is just introduction honestly. There is nothing की AI generative AI काय आहे. मी रिसेंटली एका कॉलेजमध्ये गेलो, इंजिनिअरिंगची मुलं होते. मी विचारलं तुम्हाला डू यू नो व्हॉट इज हू इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट? दे नो, आय डोंट नो व्हॉट इज द फाउंडर. नाउ दीज आर इंजिनिअरिंग स्टुडंट्स.
बट ते मग ते जनरल नॉलेजचा भाग आला की ते तेवढे इंटरेस्टेड नाही त्या गोष्टीमध्ये किंवा त्यांना एक्सपोजर नाही मिळालं त्या गोष्टीमध्ये. मग तुला असं म्हणायचं की स्कूल आणि कॉलेजने केलं पाहिजे. हा, दे शुड, ऑब्विसली दे शुड. आणि हे पॅरेंट्सचं पण कर्तव्य आहे मग असं म्हणायला हरकत नाही. बट हाऊ कॅन अ गाय हु इज डुईंग जॉब फॉर 30-40 years टीच अबाउट द फाउंडर्स ना? आय मीन इंडस्ट्रीने शिकवलं पाहिजे आणि इंडस्ट्रीने शिकवलं पाहिजे. आय मीन एज्युकेशन ॲटलीस्ट वीकली और मंथली एखादं लेक्चर त्या विषयावर ठेवलं तरी काही हरकत नाही. तेवढं त्यांना एक जनरल नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. हा, जनरल नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. दिस इज व्हेरी बेसिक नॉलेज. दिस इज व्हेरी बेसिक नॉलेज. दे डोंट नो हु आर द कंपनीज हायरिंग फॉर. दे डोंट नो की आता मुलं इंजिनिअरिंग मध्ये जॉब करतात. दे डोंट नो की मला कोणत्या कंपनी जॉब करायचा आहे. सो ऍटलीस्ट सच आहे अशी सिच्युएशन सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे. सगळ्याच ठिकाणी नाहीये पण आहे. आय गॉट युअर पॉइंट. येस येस, अग्री, कम्प्लिटली अग्री. सो मग तू या दृष्टिकोनातून तुला काय वाटतं? ऑफकोर्स यू हॅव ऑलरेडी सेड की एज्युकेशन सिस्टीम इम्प्रूव्ह करायला पाहिजे. बट जर आपण पॅरेंट्स अँड स्टुडंट्सचा विचार केला तर पॅरेंट्सनी पण काहीतरी करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीमध्ये विथ रिस्पेक्ट टू दिस की तू एखादा क्वेश्चन विचारलाय विच इज व्हेरी बेसिक. ऑफकोर्स टीचर्स और एज्युकेशन सिस्टीम त्यांनी काहीतरी केलंच पाहिजे. बट बिंग अ पॅरेंट काय केलं पाहिजे आणि बिंग अ किड युअर सेल्फ तू काय केलं पाहिजे? तुला माहिती आहे तू या लेवलवर आहेस का आहेस कारण तुला गोष्टी माहिती आहेत ऑलरेडी. ऑफकोर्स तुझ्या शाळेत सगळंच नसेल ऑफकोर्स. नो. तर मग हे पॅरेंट्सला पण थोडंसं स्वतःकडे त्यांनी घेतलं पाहिजे. थोडं स्टुडंटनी स्वतःने इंटरेस्ट दाखवला पाहिजे की उद्या चालून आपल्याला जॉब करायचा आहे कुठेही करू. काही गोष्टी बेसिक असतात त्यामध्ये आपण आत्तापासून इंटरेस्ट दाखवला तर पुढे जाऊन ते हेल्पफुल होतील. राईट. ऑफकोर्स एज्युकेशन सिस्टीम मॅटर्स. त्यांनी इम्प्रूव्ह केलं पाहिजे लाईक यू सेड. जसं आम्ही 9 to 5 जॉब करतो. सो 24 तासातला बराच वेळ आम्ही कंपनीत असतो. सो म्हणतो ना आपण शाळेत बिंग अ स्टुडंट जर तू रेग्युलर शाळेत जात असशील तर 24 तासातला सगळ्यात जास्त काळ तू तुझ्या पॅरेंट्सपेक्षा शाळेतल्या मित्रांसोबत शाळेत सोबत आहे. सो फाउंडेशन कोण सेट करतंय? एज्युकेशन. सो त्यांनी पण ही गोष्ट फार सिरियसली घेतली पाहिजे की तुम्ही हे शिकवा तुमच्या मुलांना कारण ते 8-9 तास शाळेत असतात 24 तासातले. सो त्यांनी हे आफ्टर द स्कूल टू ट्युशन्स फ्रेंड्स. येस. सो आय थिंक एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. पण ना आजकाल आहे ओकेशनल ट्रेनिंग्स आहेत, को एक्स्ट्रा करिक्युलर थिंग्स आहेत. आय दॅट इज व्हेरी सपोर्टिंग टू दॅट. आता अशी गोष्ट झाली ना सगळं अवेलेबल आहे पण आहे ना काय करायचं आणि कुठे जायचं आणि कुठून घ्यायचं हेच माहिती नाहीये. It's I can say saturation of information. And I think it's just because आता प्रॉब्लेम काय ना, I always believe की I love paneer. Or let's suppose I love chicken. It's just because I tried eating palak, I tried eating bloody finger, I tried eating multiple dishes. आणि मग 4 डिश खाल्ल्यानंतर 5वी मला आवडली. मला पहिल्यांदा जर मी चिकन खाल्लं असं I might not have loved. So students should also do same with the passion. You try different things, then this is something I love to it. मला ना असं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायला आवडतं की तुम्ही ना 4-5 वेगवेगळ्या ठिकाणी हे करा इंटर्नशिप करा, फुकट करा कारण तुम्हाला आता पैसे कमवायचे नाहीये, गरजच नाहीये. फुकट करा, शिका तुम्ही ती गोष्ट, बघा ती कशी करतायत. त्यातली एक तरी गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. मग त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. सो तू तर ती स्वतः इम्प्लिमेंट करून दाखवलीस. हा, लाईक मग तिथूनच समजलं की काय आवडतंय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना स्टुडंटचा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि बॅकग्राऊंड स्टडी आणि इंटरेस्ट या 3 गोष्टी खरंच फार महत्वाच्या आहेत ज्या मला कळून आल्या तुझ्यासोबत बोलण्यातून. सो तुला काय सांगायला आवडेल स्टुडंट्सला की कसं आणि कुठे आणि कधी? सो बघायला गेलं तर कसं, सो स्टुडंट शुड फर्स्टली ट्राय डुईंग लॉट ऑफ थिंग्स. आय डोंट मीन बाय आजकाल मुलं आहेत दे आर व्हेरी डिस्कनेक्टेड फ्रॉम द रिअल वर्ल्ड ऑनेस्टली. लाईक माझेच मित्र बघायला गेलं, दे डोंट नो एनिथिंग. त्यांना लाईफ खूप सिम्पल वाटते आणि इट इज आज सिम्पल आपण कॉम्प्लिकेट केली आहे. पण रिअल वर्ल्डमध्ये बघायला गेलं ना तर देर आर मल्टिपल थिंग्स. लेट सपोज एक व्हेरी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. U1 और V1 ॲज अ कंपनी होस्ट इव्हेंट. इट्स व्हेरी सिम्पल की मी एक व्हेन्यू पार्टनर आणतो, मी एक स्पीकर आणील अँड आय विल हॅव द पीपल कोलॅबोरेट विथ द कॉलेज. बट दॅट इज नॉट हाऊ द फ्लो वुड वर्क ना. हॅव अ व्हेन्यू पार्टनर, देयर विल बी 3 टर्म्स अँड कंडिशन्स to have students. There would be some of the things to take care from the municipal corporation. Then there would be some things from the speaker's point of view. So there are multiple things to manage. But on the paper, which was looking very simple, the 3-step formula, the 3-step framework, but that is not how exactly it would work ना. त्यातली एक फ्लो एक पॉइंट मिस पण होऊ शकतो आणि प्रोबॅबली त्याच्यामुळे काही इव्हेंट पण डिस्टर्ब होऊ शकतो. The main thing that I'm trying to tell is की students should understand
त्यांना ना थोडं फिरलं पाहिजे असं मला वाटतं. थोडं गावाकडे तर तुम्ही पुण्याला या, तुम्ही मग थोड्या प्रिव्हिलेज्ड एरियाजमध्ये जावा, तुम्ही थोड्या अंडर प्रिव्हिलेज मुलांपाशी जावा, लोकांसोबत बोला. And that is when I think they would understand everything, a lot of things, not Yes, of everything. course. Yes, I And agree. most importantly, how is आता now you have everything on your mobile, you have everything because of Yes, technology. yes. I can, माझ्याकडे कोणती आयडिया आली, मी हे बनवू शकतो, ते बनवू शकतो, I can do it. So I don't think you can get a roadmap of anything you are doing by having your mobile. I can ask ChatGPT, I want to become my core interest is singing and I want to become financial independent by 30. You give me a roadmap now. It will give me a key by 18 you should give a debut, and then by 20 you might be finalized. If not this, you will go to this agency. This agency would give you to this particular concert. Then that is how you should start. This should be your daily routine. I mean that's very possible these days, getting the exact roadmap. But again, it depends on if they wanted to do it or not. I've got the roadmap, but I don't know how exactly I should be doing it. Not everyone can that be dedicated, and they should start focusing on more onto the real world thing. And by real world, I don't mean not the fundamentals. Fundamentals are important. Theoretical thing is more important, but it's like 60-40. 60% should be a practical, 40% should be a theoretical. Because until and unless let's suppose I'm doing MBA and I know what exactly customer acquisition cost is. Let's suppose I know what exactly ESOP pool is. Let's suppose I know what exactly company registration is. But the more thing I would learn, now I know the companies are registered into 3 different entities. Let's suppose a private limited, LLP, it could LLP, be, yes. right? So that's fine, I have the upper Basic level fundamental knowledge, yes, but until and unless I don't visit a CA and not learn other 5 things that are the challenges, why I should be going with LLP rather than a private limited. So I think that's That where why is important. that's where the 60% practicality education comes into. And I believe the student should be in the real world most. आणि मग तुम्हाला जे पण बनायचं आहे ना, त्यांना जाऊन भेटा असं मला वाटतं. लेट्स सपोज आय वांट बी अ सायंटिस्ट, स्टार्ट गोइंग विथ टू सायंटिस्ट. लेट्स सपोज आय वांट बी अ म्युझिशियन, स्टार्ट लर्निंग फ्रॉम अ म्युझिशियन. Stay with him. Stay with him. Exactly. Stay with him. Be with your inspiration. Yes, That's not a hard thing to do with, and that's what I believe in. तू किती इंटेलिजंटली तुझ्या इंटरेस्टवर वर्क करून तशा लोकांना स्वतःच्या सोबत करून घेतलं, हे कळलं पाहिजे मुलांना. ग्रेट थिंग आहे, म्हणजे मला फार आवडलं. तू स्वतः, तुला जे बनायचे ते लोक तुझ्याकडे कसे येतील याच्यासाठी तू जे काय केलंयस, दॅट इज म्हणजे शिकण्यासारखं आहे. आणि म्हणजे सगळ्यांनीच शिकावं. तुम्हाला नॉट नेसेसरी की स्टार्टअपच काढायचे किंवा काय, काहीही व्हायचं असेल तरी ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी एक वेल सेटल्ड एक नाही भरपूर लोक आहेत. कोणीतरी भेटेलच, राईट? कोणीतरी भेटेल. एवढ्या आपण इतक्या भारतामध्ये इतकी मोठी लोकसंख्या आहे, लोक काय काय करतात, तुम्हाला ते कोणीतरी भेटेलच. तो शिका त्यांच्याकडनं. एक्झॅक्टली. अँड वन मोर थिंग आय गॉट, लाईक यू सेड, ChatGPTला जर तुम्ही रोडमॅप बनवायला सांगितला तर ते बनवून देतं. सो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे सुद्धा जमलं पाहिजे प्रत्येकाला. Now, the most important thing by prompt engineering, I mean, is people are very simplifying it. What prompt engineering is giving the prompt, but that's again very complex thing. In real life, from the upper surface level knowledge, I think prompt engineering is talking with ChatGPT. But not everyone knows what exactly prompt is, how exactly the prompt is, what exactly JSON structure is, how exactly the structuring is working. So I think a lot of people would understand it after doing it, and because I think now for the communication, AI is one of the best thing. You can communicate with it and have the thing. But there are a lot of biggest jobs coming. I think I read a post, I read a Wikipedia, not a Wikipedia, I read a LinkedIn article which says there were like 98 lakh jobs available in the market. Yeah, probably there are not as the main occupation kind of stuff, to say doctor engineering, but like a prompt engineering is a part of the data science part. So असे मल्टिपल जॉब्स आहेत पण ते माहितीच नाहीयेत. आता people know data science, but data science मध्ये prompt engineering, डेटा सायन्स अ व्हेरी बिग थिंग, जस्ट It's a very big नेम. thing. Yeah. त्याच्या आतमध्ये बरेच वेगवेगळे जॉब्स आहेत करण्यासारखे. Exactly. इट्स नॉट लाईक डेटा सायन्स, आय एम अ डेटा सायंटिस्ट. नो,
बऱ्याच वेगवेगळ्या I गोष्टी know, आहेत. I love paneer, but I don't know what exactly is in the paneer. There can be a paneer tikka masala. There can be येस lot of different things. व्हरायटीज So varieties. येस ग्रेट ग्रेट. पण ते एक असतं ना पॅरेंट्समध्ये, आता हे आपण तुझ्या वयाच्या मुलांसाठी, पण त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी एक रेप्युटेटेड करिअर ऑप्शन्स आहेत काही, डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट किंवा काही आहेत म्हणजे प्रोफेसर, राईट. सो हे असे व्हॅलिड आहेत ऑफकोर्स आजच्या जगात सुद्धा, आजच्या वेळी सुद्धा ते व्हॅलिडच आहेत विथ रिस्पेक्ट टू मनी, ऑल दिस थिंग्स, स्टेबिलिटी ऑर वॉट एव्हर इट इज, व्हॅलिड आहेत. पण पॅरेंट्सला जर तुला सांगायला आवडेल म्हणजे पॅरेंट्ससाठी काय मेसेज असेल की बाबा हे व्हॅलिड आहे, ठीक आहे, पण जर तुमचं म्हणजे चाइल्ड आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं करायचं असेल तर फक्त त्याच्यावरच नका हे करू. लाईक गव्हर्नमेंट जॉब एक असतो, असतं सगळ्यांना की नाही MPSC UPSC अँड देन डू दिस अँड देन तेच करायचं आहे आणि तुला ट्युशनच लावतो, 8वी 9वी पासूनच लावतो आणि तू ते करच बाबा. तसे पॅरेंट्सला तू, सगळेच असे नसतात ऑफकोर्स, आणि जे असतात त्यांना पण जर त्यांच्या चाइल्डमध्ये ते पोटेन्शियल दिसलं तरच ते म्हणतात की बाबा तू हुशार आहेस, तू करच बाबा आणि तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे, तू पोलीस आणि IPS ऑफिसर वॉट एव्हर इट इज, सो ते कर बाबा, असं एक असतं. पण जर त्याच्या पाल्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल किंवा दुसरं काहीतरी करायचं असेल तर अशा पॅरेंट्सला काय मेसेज देशील? So to the parents, I always mean ki first na try giving not everything, but at least open space to a children. I mean why it is important is just to explore. कारण मला असं वाटतं की if I wanna be a collector, I think I can study for 5 years. Okay, I can give my examinations. But what exactly comes after that is, after the examination is the interview. I don't know what's happening in the real world. And if I don't know what's happening in the real world, I don't think that the marks would make any sense, because that was the theoretical part. Yes. Again, coming back to the theoretical and practical, so that's where the 60% things comes in. So the parents, I mean ki one of the generation that my parents have been so one of the generation that my parents have been is, I think they have seen everything from the 1980s thing where there was no technology, to the 2010 where the technology was coming, and to the 2030 only technology. now only technology is coming. So that's one of the most privileged generation. Now there are Gen Alpha generation that is coming, that they are like, you know, they have just seen the technology. म्हणजे ते जन्मल्यापासून त्यांच्याकडे मोबाईल आहे, they start playing Subway Surfers, and there are people who haven't seen any technology. So I think now the most of the parents would be watching. So you guys have seen everything, the disruptions, the revolutions. I think the most important that comes here is the more revolutions that might have took place are not the part of your theoretical learning, I believe in, because that has been the real world stuff that has never been taught into anything, not into any I think any subject, and that's one of the most important thing. Let's suppose AI took place. A lot of people were like, AI is very old thing. People started knowing about AI in 20, still people are not. It's freely available now. It's freely available now, but I think AI is very old thing. It's 1980s पासून आहे, पण आता लोकांना समजतं that is generative AI. Honestly, ChatGPT and those models are generative AI. So the main thing that comes here is people don't know how to communicate with ChatGPT again. Yes, correct. So I think parents should at least give the certain like education. Not by education, I think at least exposure towards की तुला आम्ही हे ना सांगत तू हेच कर, तू आधी ना बघून घे की काय चालू आहे. Let him explore, let him go in the world, let him explore everything, give him some time, like 6 months or a year, let him figure out his life, and let the students love what they want to do first. Because I think मला जे आवडतं तिथंच मन लागणार आहे. ऑनेस्टली तिथंच मला डेडिकेशन देणार. जे मला नाही आवडत, मी पियानो नसता वाजवला, मला सांगितलं असतं यू गो यू प्ले फ्लूट, आय वोंट बी एबल टू. आय लव्ह पियानो, दॅट इज व्हॉट माय मेन कोर सब्जेक्ट इज. जास्त महत्त्वाचं आहे, कारण मग तो परमनंट राहतो ना आपल्यासोबत, त्यामुळे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही करिअर करताय तर ते बेस्ट आहे. एक्झॅक्टली. सो एव्हरीवन शुड फॉलो देअर पॅशन ऑफ कोर्स, अँड पेरेंट्स शुड फोकस ऑन टू लेट देम फाइंड देअर पॅशन. येस, शुड नॉट की हेच कर असं नको. एक्झॅक्टली. आय मीन पेरेंट्स मेक सेन्स की तू हेच कर, पण असं पण आहे की नॉट द कंपल्शन पार्ट ॲज वेल, की मॅनेज करू दे त्याला.
आणि तो जर तेवढा डेडिकेटेड असेल तर बेसिकली मॅनेजमेंट. इट वॉज रिअली व्हेरी नाईस कन्व्हर्सेशन. Me too. आणि मला जास्त शिकायला मिळालंय being in 10th class. If you're having that level of confidence and knowledge with respect to industry, business, company, here you can grow definitely with respect whatever you have chosen a path. So very all the best Thank you so for much. whatever Thank you you are so much. doing, and wish you all the best for that. Thank you for thank coming you. here. What I understood from pleasure. you is like you're very grounded and very intelligent. Thank you so much. Means a lot to me, and I think that brought the industry knowledge just because of the practical education, and that's Yes. what we want to deliver again for the coming Yes. generation too. Yes. So yeah, thank you. It was All the nice best for your conversing with you. 10th. Yes. Thank you so much. Thank you. Everyone, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू अँड कीप लिसनिंग टू ऑन बिकमिंग विथ प्रियांका.